नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या आणि खरं तर एका मूलभूत बदलाची गोष्ट समजून घेणार आहोत. विचार करा, भारतामध्ये जमिनीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला. जी जमीन एकेकाळी सगळ्यांची होती, एका सामायिक विश्वासाचा भाग होती, ती एकाएकी खाजगी मालमत्ता कशी बनली? चला, हाच प्रवास आज आपण पाहूया. हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण बदलाच्या मुळाशी आहे. जेव्हा जमीन, जी आपल्या जगण्याचा आधार आहे, ती फक्त एक वस्तू बनते, एक प्रॉडक्ट बनते, तेव्हा समाजावर, आपल्या जगण्यावर काय परिणाम होतो हेच आपल्याला आज समजून घ्यायचे आहे. चला तर मग थेट सुरुवातीपासून सुरुवात करूया. ब्रिटिश भारतात येण्याआधीची गोष्ट. तेव्हा जमिनीची कल्पनाच पूर्णपणे वेगळी होती. जमीन म्हणजे काही बाजारात विकण्याची वस्तू नव्हती, ती एक जीवनशैली होती, एक सामूहिक ठेवा होता. आणि इथेच बघा, दोन पूर्णपणे वेगळी जगं एकमेकांसमोर उभी ठाकली. एका बाजूला होती आपली जुनी कल्पना, वसाहतपूर्व काळातली, की जमीन म्हणजे काय तर आपलं जीवन, आपल्या उपजीविकेचं साधन, ती समाजाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांची कल्पना, की जमीन म्हणजे खाजगी मालमत्ता, महसूल मिळवण्याचं, नफा कमावण्याचं एक साधन. एकासाठी जमीन म्हणजे जीवन, तर दुसऱ्यासाठी पैसा. आणि या दोन कल्पनांची जी टक्कर झाली, तिनं भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकला. तर सगळ्यात आधी पाहूया की ब्रिटिश येण्यापूर्वी आपलं गाव, आपला समाज आणि जमिनीशी असलेलं नातं नेमकं कसं होतं. तेव्हा जमीन खऱ्या अर्थाने जीवनाचाच एक भाग होती. या व्याख्येवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जमीन ही कुणा एका व्यक्तीशी नव्हती, ती अख्ख्या गावाची होती. विकत घेणं, विकणं ह्या गोष्टी तेव्हा अस्तित्वातच नव्हत्या. शेतकऱ्याला जमीन कसण्याचा, त्यावर पीक घेण्याचा हक्क होता, पण तो तिचा मालक नव्हता. म्हणजे विचार करा, किती स्वयंपूर्ण जग होतं ते. जे काही पिकायचं ते स्वतःच्या वापरासाठी, बाजारात विकून नफा कमावण्यासाठी नाही. जमीनदार सुद्धा फक्त कर गोळा करायचे, ते काही जमिनीचे मालक नव्हते. आणि हो, जजमानी प्रथा, या प्रथेमुळे तर गाव म्हणजे एक मोठं कुटुंबच होतं, जिथे प्रत्येक जण एकमेकांच्या गरजा पूर्ण करायचा, सेवांची देवाणघेवाण करायचा. आणि मग ब्रिटिशांचं आगमन झालं. त्यांच्या येण्यानं सगळं काही बदललं. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी एक पूर्णपणे नवीन व्यवस्था, एक नवी प्रणाली भारतात आणली. यातली महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिश इथे फक्त राज्य करायला आले नव्हते. त्यांची काही स्पष्ट आर्थिक उद्दिष्टे होती. त्यांना भारतातली संपत्ती लुटून ब्रिटनला न्यायची होती, इथल्याच पैशावर इथे राज्य करायचं होतं आणि त्यांच्या औद्योगिक क्रांतीसाठी लागणारा कच्चा माल मिळवायचा होता. आणि या सगळ्यासाठी त्यांनी जमिनीलाच आपलं मुख्य शस्त्र बनवलं. चला तर मग आता बघूया की ब्रिटिशांनी जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी आणि महसूल वसूल करण्यासाठी नक्की कोणत्या पद्धती वापरल्या. त्यांनी 3 मुख्य प्रणाली आणल्या, पण त्या सगळ्यांचं ध्येय एकच होतं: जास्तीत जास्त पैसा काढणं. तर मग ब्रिटिशांनी 3 वेगवेगळ्या सिस्टम्स आणल्या. बघा, जमीनदारी, रयतवारी आणि महालवारी. नावं वेगळी असली तरी त्यामागचा उद्देश एकच होता: महसूल गोळा करणं. जमीनदारीत त्यांनी जमीनदाराला मालक बनवलं आणि त्याच्याकडून कर घेतला. रयतवारीमध्ये ते थेट शेतकऱ्याकडून म्हणजे रयतेकडून कर घ्यायचे. आणि महालवारीमध्ये अख्ख्या गावावर म्हणजे महालवर कर लावला जायचा, जो गावचा प्रमुख गोळा करून द्यायचा. म्हणजे बघा, पद्धत कोणतीही असो, मालक कोणालाही बनवो, शेवटी फायदा मात्र ब्रिटिशांचाच होता. सगळी व्यवस्था त्यांच्या तिजोरीत पैसा कसा जाईल याच हिशोबाने बनवली होती. पण ह्या सगळ्याची एक मोठी मानवी किंमत चुकवावी लागली. या नवीन प्रणालींनी भारतीय शेतकऱ्याचं आणि संपूर्ण समाजाचं कंबरडच मोडलं. ही फक्त आर्थिक नाही, तर एक मोठी सामाजिक शोकांतिका होती. आणि मग सुरू झालं एक दुष्ट चक्र, कर्जाचं जाळं. शेतकऱ्यावर आधीच करांचा बोजा, तो फेडण्यासाठी तो सावकाराकडून कर्ज घ्यायचा. त्यात जर एका वर्षी पाऊस पडला नाही किंवा पीक गेलं की तो पूर्णपणे अडकायचा. आणि मग शेवटी स्वतःची जमीन सावकाराला किंवा सरकारला देऊन तो भूमिहीन व्हायचा. जमिनीची मालकी त्याच्यासाठी एक ओझं बनली होती. ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे, तिहेरी शोषण. म्हणजे शेतकऱ्याला एकाच वेळी 3 बाजूंनी पिळलं जात होतं. तो अक्षरशः एका चक्रव्यूहात अडकला होता. हे होते ते 3 शोषक. एकीकडे सरकार करासाठी मागे लागायचं, दुसरीकडे सावकार व्याजासाठी तगादा लावायचा आणि तिसरीकडे जमीनदार भाड्यासाठी छळायचा. या तिघांच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. याचा परिणाम फक्त शेतकऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही, संपूर्ण समाजव्यवस्थेवर झाला. गावातील छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले.
शहरातले नवीन जमीनदार जमिनीकडे फक्त भाडं मिळवण्याचं एक साधन म्हणून बघू लागले. पोटापाण्यासाठी लागणारं धान्य पिकवण्याऐवजी बाजारात विकता येणारी नगदी पिकं घेतली जाऊ लागली. आणि या सगळ्याचा शेवट झाला गरिबी, भूक आणि भूमिहीनतेमध्ये. आता आपण स्वातंत्र्यानंतरच्या काळात आलो आहोत, जेव्हा वसाहतवादाने केलेली ही सगळी मोडतोड दुरुस्त करण्यासाठी भूसुधारणेचे मोठे प्रयत्न सुरू झाले. कसणाऱ्याची जमीन ही एक घोषणा त्या काळातल्या भूसुधारणा चळवळीचा आत्मा होती. ह्या एका घोषणेनेच त्या संपूर्ण बदलाची दिशा स्पष्ट केली होती. जो जमीन कसेल तोच तिचा मालक असेल. या सुधारणांमागे फक्त सामाजिक न्यायाचा विचार नव्हता, तर देशाची आर्थिक प्रगती करणं हाही एक मोठा उद्देश होता. अन्नसुरक्षा आणि शेतीचा विकास करणं ही त्यामागची मुख्य उद्दिष्टे होती. आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकारने कायदेशीर पावलं उचलली. जमीनदारी प्रथा रद्द केली, कुळांना कायदेशीर हक्क दिले, एका कुटुंबाकडे किती जमीन असावी यावर मर्यादा आणली आणि लहान सहान जमिनीचे तुकडे एकत्र करून शेतीला अधिक कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न केला. पण इथे एक मूलभूत वैचारिक संघर्ष होता. एक विचार असा होता की आधी सामाजिक न्याय महत्वाचा आहे, त्यासाठी जमिनीची पुनर्रचना करायला हवी. तर दुसरा विचार असा होता की आर्थिक विकासासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञान आणणं, तिचं आधुनिकीकरण करणं जास्त गरजेचं आहे. आणि हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. जमिनीकडे आपण सामाजिक न्यायाचं एक साधन म्हणून बघायचं की आर्थिक विकासाचं एक इंजिन म्हणून. हा ऐतिहासिक संघर्ष आजही संपलेला नाही आणि त्याचा प्रभाव भारताच्या धोरणांवर आणि समाजावर आजही स्पष्टपणे दिसतो.